इथेचा माईक थोडा आवाज नाही, माईक चालू करा, आवाज येत नाही. समारोप करत असताना बाबा ज्ञानोबाराय फार नम्रतेने सांगतात, किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धीने तर माझे जे उरणे पायी कोण. आता म्हणजे आपला आम्ही वारकरी परिवार, बरं आवाज मोठा बोला. आपल्या परिवारामध्ये परिवाराचं आपण 2016 मध्ये वारकरी आम्ही वारकरी नावाचा ग्रुप तयार करताना 16 फेब्रुवारी 2016ला माझ्या मनात आम्ही हा शब्द आला. कारण असं की आपल्यातला मी जावा आणि आपला परिवार माझा एकट्याचा नसून हा प्रत्येकजण माझ्या परिवारातला आहे, माझ्या परिवारातला प्रत्येकजण माझ्याच घरचा आहे ही भावना व्हावी म्हणून आम्ही या शब्दाची निर्मिती केली. वाटलं नव्हतं की 42 जणांपासून आपण आज इतका मोठा वटवृक्ष उभा करू, ही म्हणजे स्वप्नवत गोष्टी आहे. तुम्ही सर्वांनी या आम्हीची शान राखली आणि 1.5 वर्ष मागच्या आषाढीच्या एकादशीला इथे माळगुड्याच्या दिंडोरी गेल्यानंतर रामजी मामाने सहज बोलला की बाबा मामा आपली, ते मला मामा बोलतात, मी त्यांना मामा बोलतो, आदरानं प्रेमानं. मामा म्हटले आपली पंढरपुरात आपल्या परिवाराची जागा व्हावी, जागा होईल ही आपल्या कल्पनेच्याच बाहेरची गोष्ट होती. किती रुपये लागतात, कशी जागा घ्यावी लागते ते काही माहीत नसताना सुद्धा खूप शब्द दिला आणि गतवर्षीच सांगता सोहळ्यात संकल्प केला आणि मायबापो 1 वर्षाच्या आत आम्ही वारकरी परिवाराने या जिल्ह्यातील सर्वांचं स्वप्न पंढरपूर येथे जागा खरेदी करून. जागा खरेदीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, आपण यापूर्वी 6 महिन्याखाली जागा बघायला आलो, पण तिथे जागा जी बघितली होती ती जागा सातबारावरली जागा होती. तिची गुंटेवारी करायची यांनीचा प्रश्नच नाही, खूप मोठी प्रोसेस होती आणि त्याला 10 लोक एकत्र रजिस्ट्री करायची होती. आम्ही ते सगळे जमावजमा करायचा प्रयत्न केलो, पण ते लोक येणार. आपल्याकडे पैसे असून सुद्धा आपण ते लोक न मिळाल्यामुळे ती जागा आपल्याला त्रास होत होता घ्यायला. मग त्यावेळेस व्यंकटराव आम्ही दोघांचा चर्चा केली आणि मागणी केली आणि पांडुरंगाचे आशीर्वाद आहे. तुम्ही सकाळी बघितलं असतं, मामाने बघितलं असतं, जिथे आपली पूर्वीची जागा होती त्याच बाजूला येण्याची जागा आपल्याला मिळावं. मला वाटते साक्षात पांडुरंगाची कृपा आहे. आपल्या परिवारातला प्रत्येकाने, मला माहिती आहे, कल्पना आहे, 500 रुपये देणारा व्यक्तीसुद्धा, ही व्यक्तीसुद्धा निघाला शेतात जाणारी आणि औषधाची फवारणी करणारा माझा शेतकरी कुटुंबातून आलेला, हे 500 रुपये नव्हते आपल्यासाठी, तर 5 लाख रुपयाची देणगी होती. रात्रंदिवस डोळ्यासमोर तो व्यक्ती राहायचा आणि 500 रुपये दिले नाही तर आपल्याला 5 लाखाच्या पुढची देणगी केली, कारण त्या अंतकरणापासून ती देणगी आली होती. देवाला रोज आम्ही साकडं घालायचो, देवा आम्हाला येण्याची जागा मिळाली. आणि तुम्हाला काय पांडुरंगाची कृपा माहीत नाही, पण आपल्याला ती जागा सुद्धा एवढ्या चांगल्या व्यक्तीकडून, तो व्यक्ती येता येते चांगल्या व्यक्तीकडून भेटली आणि थोडं बहुत बजेट वाढलं आपलं, पण तरी सुद्धा येण्याची जागा भेटली. दोन्ही बाजूला मागे 9 मीटर रस्ता आहे, दुसऱ्या प्लॉटचा पुढे आपला 9 मीटर रस्ता आहे. एवढी चांगली जागा येण्याची भेटणं ही महत् भाग्याची गोष्ट आहे. हे महिन्यापासून चाललंय प्रोसिजर, हे खाली बस रे. पण परंतु हे सर्वांना इथं येऊन आम्हाला सांगायचं होतं, त्या फोनवर व्हॉट्सअपवर बोलायच्या गोष्टी नव्हत्या. आज जोशी साहेबाला आम्ही दाखवलं, त्यांनी म्हटलं एवढी सोन्यासारखी जागा आहे. सकाळी त्यांना जागा घ्यायची होती, आम्ही दिवसभर ते चर्चा केलं, तर आपल्याला जागा ज्या भावात भेटली त्याच्यापेक्षा 250 रुपये स्क्वेअर फूटनं जागा ती आता द्यायला तयार आहेत. तिथं आता प्लॉट सुद्धा शिल्लक नाही. ही स्थिती आहे 1 महिन्याच्या आत लक्षात, म्हणून आपण भाग्याच्या ती जागा आपल्याला मिळालेली आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य केले. इथे 500 रुपयापासून आपल्याला 51,000 देणगी देणारे बरेच जण भेटले. त्या सर्वांनी आतोनात मेहनत केली. माता भगिनीपासून छोट्यापासून आमच्या, तुम्हाला सांगतो, शाळेत शिकणारा पोरगा सुद्धा आमचं जाऊन सांगतो की आम्ही वारकरी परिवाराचे सदस्य आहात. जर तुम्हाला कधी जिल्ह्यात फिरताना, महाराष्ट्रात फिरताना एखादा माणूस भेटला, तुम्ही आम्ही वारकरी परिवाराचे आहात का, हे त्यांना कळालं की तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा आदर द्विगुणित होतो. मला वाटतं यापेक्षा मोठं यश आपल्याला भेटायचं. आपण एका निस्वार्थी परिवारातले आहोत, आपण एका प्रेमळ परिवारातले आहोत. तुम्हाला सांगतो माईबाप, एखादा घरचा कार्यक्रम असेल ना तरी सुद्धा एवढ्या थंडीमध्ये मला वाटत नाही कोणी येईल, हे शक्य नाही ही गोष्ट. आणि हे फक्त आणि फक्त प्रेमानेच येऊ शकतात. आणि प्रेमसूत्र एवढं बांधलेलं आहे ना, आपण बरे शरीरानं दूर असू, पण हृदयाने मनाने आपण एकमेकांसोबत आहोत. फक्त तुम्हाला सर्वांकडून एकच अपेक्षा आहे. आज तुम्हाला सांगतो, यासाठी सर्वांनी विशेष सहकार्य केलं आणि विशेष करून नामोल्लेख करू इच्छितो. आपल्याला 4.5 लाख रुपये कमी पडत होते. इतर विठ्ठल येडके
माहेश्वरी जनरल स्टोर मालक आहे, तुम्हाला सांगतो. पैसे फक्त शेठजी असे आहेत, त्या व्यक्तीने त्याला पैसे कधी देणार काय नाही, पण त्या व्यक्तीने आपल्यासाठी 4.5 लाख रुपये आर्टिजिस त्यांना केलं. आणि हे सुद्धा त्यांची ओळख नाही, ते का आपल्या पाहुण्यातले सुद्धा नाहीत, पण आपलं त्यांनी 3 वर्ष काम बघितलं. असे सुद्धा लोक आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, विशेष सहकार्यामध्ये बाळू पाटील धुमाळ अर्धापूर तालुका अध्यक्ष, त्यांनी 51,000 रुपये भेट दिली. तसेच माझे मित्र साईबाबा क्लॉथ सेंटर हडको येथील सचिन लाटकर यांनी 51,000 रुपये दिले. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळेस इथलं येण्याचं प्लॉट आम्ही घेतलं, बयाना दिला आणि भावाचे मित्र जोशी साहेब यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांनी सगळे डॉक्युमेंट तपासले आणि त्यांनी म्हटलं, तुम्हाला 24 कॅरेट असणारा प्लॉट मिळाला आहे. तुमच्या या कार्याला माझ्याकडून 51,000 रुपये त्याच दिवशी व्यंकटरावांनी दिले, त्याच्यामध्ये जोशी साहेबांनी आम्हाला दिले, तुम्हाला सांगतोय. आणि आपल्या ज्ञानेश्वरीसाठी त्यांनी ज्यांनी सहकार्य केले, विशेष सांगतो, विशेष सहकार्य एकनाथदादा पवार जे आता लोहा खंडाऱ्यापासून उभे राहिले होते, त्यांनी 1 लाख रुपये दिले. आणि प्रयागराज आश्रम डोलारा प्रयागगिरी महाराज यांनी सुद्धा आपल्याला 1 लाख रुपये देणगी दिली. या सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला इथपर्यंत येता आलं. हे सर्वांचं सहकार्य मायबा असं या निधी भाऊ या आदरणीय विनंती करतो की आपण देखील जी शहा यांचा मान सन्मान या ठिकाणी करा.